मिळेल या दोन संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघ एकाच परिसरातील नक्कीच आहेत. आता मात्र कोणता संघ या मॅच मधून चांगली कामगिरी करेल आपण पाहणार आहोत. या मॅच मध्ये पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. दोन बॅटर इंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश आणि प्रज्वल हे दोन बॅटर इंटर झालेले आहेत. संजय 11 नागले संघाच्या माध्यमातून बॅटिंग करण्याकरता. त्यानंतर आई जुदानी स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून दक्ष धिंडे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. पहिल्या डावाला होईल सुरुवात. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल या दोन्ही संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला प्रज्वल, नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश. बॉलर दक्ष धिंडे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. पहिल्या डावाला सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ टीम. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. हलकेसे मिसफील्ड. फेकी होईल तत्पूर्वी या दोन धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. आणि या दोन धावाने प्रज्वल ऑफ द मार्क झालेला आहे आणि संघाचं देखील अकाउंट याने ओपन केलेलं आहे. या दोन धावाने संघाची धावसंख्या 2 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. दक्ष चांगला बॉलर आहे या संघाचा. चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. त्याच्या अगेन्स्ट प्रज्वल याला आपण पाहणार आहोत. यावेळेस सुंदर फटका. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. फेकी थोडीशी लेट आणि या दोन धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. अतिशय सुंदर ताळमेळ. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या प्रकारे यस नो अँड वेट्सचा वापर करताय दोन्ही बॅटर आपल्या संघाकरता. आणि या दोन धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार दक्ष. षटकातील तिसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चांगला फटका. चेंडूला ऑन साइडला बोला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फिल्डिंग होईल. फेकी होईल तत्पूर्वी या दोन धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या 6 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रज्वल आणि प्रथमेश चांगले प्रयत्न करत आहेत आपल्या संघाकरता. सिंगल आणि डबल वरती जास्त विश्वास ते दर्शवत आहेत. या पहिल्या ओव्हर मध्ये फुलटॉस बॉल. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. सुरेख क्षेत्ररक्षण. सुरेख फेकी. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काही आता मात्र मिळणार नाही दोन्ही बॅटरला. संघाची धावसंख्या 7 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या ओव्हर मध्ये नक्कीच 4 बॉल टाकून झालेले आहेत. दक्ष हा बॉलर इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय. षटकातील 5वा बॉल असेल. यावेळेस सुंदर हाताने विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल शॉट फाईन लेगला. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. पोहोचली जाईल 8 या अंकावरती. धावसंख्या 8 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हर मध्ये. बॉलर तयार दक्ष. चांगली बॉलिंग करतोय या ओव्हर मध्ये. आता मात्र चांगला फटका. लॉफ्ट केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे प्रज्वल. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. धन्यवाद धन्यवाद. चिठ्ठ्यांचा ड्रॉ करता आपण इनिंग ब्रेक मध्ये ड्रॉ करणार आहोत. त्याकरता साई माऊली स्पोर्ट्स कारखानपाडा, त्यानंतर
ओम साई बंगली दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. 3 ओव्हर नंतर आपण चिट्ट्याचा ड्रॉ देखील करणार आहोत. नवीन बॅटर इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. यश हा बॅटर इंटर होईल. तर नवीन गोलंदाज विवेक बीच हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. मागचा मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता हा खेळाडू मिस्टर विवेक बीच. षटकातील पहिला बॉल. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल खाली क्षेत्रामध्ये आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांनी करता चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 12 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर विवेक याने आणि त्या बॉलला पाठवलेला आहे डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांनी करता प्रथमेश याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. पहिल्याच बॉलवर ते आक्रमण केलेले आहे विवेक याच्या. आता मात्र कमबॅक करावे लागेल या बॉलरला. विवेक याला चांगल्या लाईन लेंथ मध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे चेंडूची पिचिंग करावी लागेल. चांगल्या प्रकारे डिलिव्हर करावे लागतील बॉल. विवेक याला पहिल्याच बॉलवरती त्याने 4 धावा एकंदरीत खर्च केलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला प्रथमेश 5 या अंकावरती खेळत आहे. चांगला फटका त्याने अद्यावत केला होता. मागील बॉलवरती आक्रमण केलं होतं विवेक याच्यावरती. आता मात्र विवेकला नक्की चांगली कामगिरी करावी लागेल. विवेक बीच तयार. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल येवलेला डॉट. सुरेख कमबॅक. चांगली वापसी त्याने केलेली आहे या बॉलवर. चांगल्या प्रकारे चेंडूची हाताळणी करतोय. आता मात्र बॉलर विवेक सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. बॉल चतरणी वाईड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा एक अवंतर धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा. विवेक तयार. आपण टाकण्याचा प्रयत्न बॅटची एज. चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चेंडूला स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय फाईन लेगला आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉल टाकून झालेले आहेत या ओव्हर मध्ये विवेक याची. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल. षटकातील 4था बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. आफ्टर बॉल ऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये चेंडूला यावेळेस खेळलेला आहे बॅटरने. एकदा मात्र कंप्लीट. जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण करतायत आई जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाचे खेळाडू. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काही आता मिळणार नाहीये. बॉलर तयार. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. विवेक बीज हा बॉलर नक्की चांगल्या आत्मविश्वासाने बॉलिंग करावे लागेल. चांगला खेळाडू आहे या नागले संघाचा. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेला चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे आणि काय करते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू निघून जाईल. 4 धावांनी करता चौकार. सुंदर फटका बॅटची एज लागून चेंडू निघून गेला होता लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हर मध्ये. भरपूर धावा खर्च केल्या बॉलर विवेक याने. शेवटचा बॉल बाकी असेल. चांगला कमबॅक याला करावे लागेल. आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला यश याला आपण पाहणार आहोत. चौकाराने त्याने अकाउंट ओपन केलेलं आहे. आता मात्र सुंदर फटका ऑन साइडला बॉल. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी.
क्षेत्ररक्षण जर सुरेख झालेलं आहे, फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेला आहे. षटक संपलेलं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे संजय 11 नागले संघाची 1 गडी बाद 22 धावा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक चालू आहे. तत्पूर्वी जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सोमधुर गीत. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आमचे मित्र गणू दिवा यांचं शुभ आगमन नक्कीच झालेलं आहे. महावितरण या विभागामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं झालेलं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आईगाव देवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगले सन्माननीय मान्यवर आहेत. या विभागातील एक चांगले खेळाडू आहेत या संघाचे. त्यांचं देखील या सायंकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन नक्कीच झालेलं आहे. अनिकेत बीज हा बॉलर बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. अंतिम षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. स्ट्राइक एंडला बॅटर असेल प्रथमेश. पहिला बॉल या षटकातील. यावेळेस आडोबाडणे खेळण्याचा प्रयत्न ऑप्टमच्या खूपच बाहेर. बॉलच्या ताळणी वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॉलिंग करणाऱ्या संघाने. तिसऱ्या पंच पाहणी करतील निलेश दिबा नक्कीच आहेत. मॉनिटरवरती लक्ष केंद्रित करतील. नक्कीच काय निर्णय येईल त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. थोडंसं क्रिटिकल सिच्युएशन आहे. वाईट बॉल असेल. यस, इट्स अ वाईट बॉल आणि रिव्ह्यू गमावलेला आहे नागले संघाने. 51 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार अनिकेत बीज. षटकातील पहिला बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेला सुंदर फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करत होता परंतु थोडासा अपुरा राहिला गेला. चेंडू बॅकअप होईल. यावेळेस काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये फेकी थोडीशी लेट आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 26 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिला विकेट लवकर डाऊन झाल्यानंतर आता मात्र चांगल्या प्रकारे धावांची उभारणी केलेली आहे या दोन्ही बॅटरने. चांगलं कमबॅक चांगली पार्टनरशिप बिल्डअप ते करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. फुलटॉस बॉल लपकला बॉलला चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांनी करता चौकार. प्रयत्न केला होता लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने. 100% एफर्ट त्याने लावले होते परंतु थोडासा अपुरा राहिला गेला आणि चेंडू सरळ निघून गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता बॉलर तयार अनिकेत. यावेळेस सुंदर फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आहे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6. धन्यवाद. अतिशय सुंदर फटकेबाजी यश याच्या बॅटमधून आपण पाहिली. नक्कीच
मागील 2 बॉल मध्ये एक चौकार, आता मात्र एक षटकार त्याने खेचलेला आहे. संघाची धावसंख्या 36 वर पोहोचली गेलेली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हर मध्ये. अनिकेता बॉलर नक्कीच महागडा ठरला गेलेला आहे. चौथा बॉल या षटकातील फुल टॉस बॉल, चेंडूला ऑन साइडला बोलवलं, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 38 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर यश. डेफिनेटली त्याच्या बॅट मधनं 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळालेला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुल टॉस बॉल, चेंडू जाईल मिडांच्या दिशेने, एकदा मात्र कंप्लीट. हलकेचे फ्लंबल आणि त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने. या 2 धावा, 1 शॉटचा इशारा आलेला पंचांचा. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 39 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 39 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगले प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर. पहिली विकेट लवकर बाद झाल्यानंतर यश आणि प्रथमेश हे 2 बॅटर आहेत. यावेळेस चांगला फटका, चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल इनटू द गॅप आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावा करता चौकार. षटक संपलेला तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष असेल आई जोधानी स्पोर्ट्स नागले या संघाला. चला आता आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. साई मावली कारखानपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यानंतर ओम साई बंगली सतमे विलेज संघाचा कर्णधार आपण या. त्यानंतर चालू असलेल्या सामन्यातील प्रतिनिधी आहेत आमच्या मागे बसलेले आहेत, ते देखील पाहणी करतील. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आता आपण करणार आहोत. कोणत्या संघाला नक्कीच पुढील चाल मिळेल आपण नक्कीच चिठ्ठ्यांच्या माध्यमातून याची पाहणी करणार आहोत. चला ड्रॉ केला जाईल. चिठ्ठ्यांचा ड्रॉ भवितव्य आपण जाणून घेणार आहोत चिठ्ठ्यांच्या माध्यमातून. कोणत्या संघाचं नशीब उजळणार आहे. साई माहुली कारखानपाडा, त्यानंतर ओमसाई बंगली, त्यानंतर विजेता संघ, असे 3 संघ आहेत चिठ्ठ्यांमध्ये. निलेश दिवा यांच्या शुभ हस्ते चिठ्ठ्याचा ड्रॉ केला जातोय. साई मावली कारखानपाडा या संघाला बाय मिळालेली आहे. 1 साल फ्री मिळाले जाईल. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. तत्पूर्वी मायक्रोफोनवर जोडले जातील धावतो विवरण पोहोचवण्याकरता आमचे साथी समालोचक मित्र जयेश जी डुकले. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बघा आता मॅच जसं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचला गेला की बाय मिळाली कारखानपाडा टीमला. साईमावली स्पोर्ट्स कारखानपाडा टीम थोडासा लक फॅक्टर त्यांना सोबत साथ देत आहे, परंतु आपण बघू शकतोय सध्याच्या घडीला जरा चर्चासत्र भरपूर देखील लागले, कारण की मुंबईवर कोणाचं राज येणार आहे तिकडे नंतर आपण जाऊया. सध्या आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये कोणाचं राज येते ते देखील पाहूया. आज मागे गणेशोत्सव आहे आणि पुन्हा एकदा आपण बघितलं तर मग भरपूर भारतभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये मागे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सगळ्यांना आमंत्रण आहे, तुम्हाला सर्वांना देखील जायचं देखील आहे, परंतु चला स्पीडअप देखील करा. 44 धाव्यांचं लक्ष आहे आपण पाहतोय आणि हे पूर्ण करण्यासाठी 2 खेळाडू ज्या मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त या खेळाडूने तबाही मात्र केली होती. विवेक आणि जय बॉलिंग ट्रॅकवर पुष्पक. चला जाऊया आपण मॅच लावत आहे सुरुवात. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला म्हणूया व्हेरी ऑल द बेस्ट.
मैदानाच्या आतमध्ये जरा वेळेला थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. आणखीन आपल्याला 2 मॅच खेळवायच्या आहेत, कारण की यानंतर आणि एक अंतिमला रामचंद्रजी दिवा साहेब देखील इथे उपस्थित आहेत. गणेश दिवा पहिल्या बॉलवर काय झालंय, हलकस बॅटला स्पर्श करतोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथे पाहिलं आपण तर पहिल्या बॉलवर पहिला धक्का पाहतोय आपण. या वेळेला टीमला लागतोय संजय 11 नागलेला. विवेक बॅक टू द पॅव्हलियन, विकेट डाऊन. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आलेत. एक भाऊ गेले, दुसरे भाऊ आले. मागच्या मॅच मध्ये विवेकची छान बॅटिंग झाली होती. यावेळेस हा चेंडू मात्र हाताळला जातोय पुष्पक यांच्या माध्यमातून. थोडासा स्वेअर लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पोहोचवला जातोय. लक्ष 44 आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला एक अंदाज पकडून जायचा की प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुम्ही लक्ष्याच्या जवळ आणि पूर्ण करू शकताय. ती दमखम आहे या टीमकडे. या वेळेला आपण पाहू शकतोय तर मग फटका फसला जातोय. सफलता मात्र मिळेल तिथे आपण पाहिलं तर मग संजय 11 नागले टीम मात्र आपण पाहू शकतोय की आपल्या नावाचा आपण पाहिला तर बोलबाला करते आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये बोलबाला केलाय खास करून आपण पाहिला तर मग धक्का दिला जातोय इथे आपण पाहू शकतो जीवदानी टीमला. जबरदस्त संजय 11 टीमची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की पुष्पकने इम्प्रेस केले खास करून, कारण की जवळजवळ ना आतापर्यंत त्यांनी 2 विकेट कोणाचे मिळवले. तर दोन्ही बॅटर असे जे मॅचचं चित्र आहे ना एका हाताने पलटू शकतायत. ज्याच्यामध्ये विवेक आणि अनिकेत यांना बाद केलंय. आता आलेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राहुल अतकरी. त्यांच्याकडे देखील आपण बघितलं तर बॅटिंग मध्ये चांगले शॉट्स आहेत, परंतु जय यांचा रोल खूप महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये खास करून. चांगला फटका, क्या बात आहे. आल्या आल्या जणू काही केलाय मोठा धमाका. राहुलचा मात्र क्लास फ्लाइट उडवली, स्टेट मात्र लँड केले स्टँड मध्ये आणि षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. ज्या वेळेला आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर राहुल. राहुल म्हणतोय हम भी नहीं किसी से कम, हमें भी है दम और फोड़ेंगे हम भी बड़े वाले बम. या वेळेला आपण पाहतोय तर नक्कीच आल्या आल्या काय जबरदस्त मोठा विस्फोट केला, षटकार ठोकला. हा बॉल होता शॉर्ट लेंथ चेंडू, पुलचा फटका. फिल्डर होते तिकडे, परंतु मात्र आपण पाहिले नेमकं झालंय काय. चेंडू मात्र कुठे जायचं होतं कुठे गेला फरक काही पडणार नाही, मात्र नक्कीच फायदा झालाय ना तोच विचार करेल. षटकारानंतर चौकार 4. बघा हे मॅच मध्ये काय झालं नेमकं. क्रिकेट असाच तर खेळ आहे ना की हसणाऱ्याला रडवतोय आणि रडणाऱ्याला हसवतोय, हे आपल्याला बघायला मिळालं. बघा ज्या गोलंदाजाचं आतापर्यंत वर्चस्व होतं ना त्याने 2 विकेट मिळवले होते, परंतु त्याच गोलंदाजाला 2 मोठे फटके पडल्यानंतर धावसंख्या वाढली, 11 झाली. मोठा फटका, उत्तुंग, उंची जास्त, लांबी कमी. यावेळेला मात्र फिल्डरची हमी. जबरदस्त कॅच पकडली दीपेशने आणि मात्र या वेळेला पुष्पकला या ओव्हर मध्ये 3री विकेट मिळाली. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहिलं या वेळेला
ज्याप्रमाणे पहिला स्पेल 3 विकेट आतापर्यंत आपण पाहिले ज्याच्यामध्ये तिन्ही खेळाडू जबरदस्त. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग विवेक, अनिकेत आणि राहुल आता मैदानाच्या आलेत आतमध्ये मिस्टर रोहित दातकरी. धाव फलकवर बघितलं तर 11 आहेत. सरासरी तर 15चीच पकडून चालायची आहे. बॅट फिरवली आहे परंतु आपण पाहू शकतोय की डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर मग पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं ना 3 विकेट देखील पाहिल्या, 11 धावा देखील पाहिल्या. गोलंदाजाने आपण पाहिलं तर मग पुष्पकने छान प्रकारे हा स्पेल फेकला कारण की 3 विकेट ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय ना की हिटिंग काबिलियत असणारे खेळाडू बाद केले. परंतु मैदानाच्या आतमध्ये जय बीज आहेत त्यांना आपण अनदेखा करू शकत नाहीयेत कारण की ते कोणत्या क्षणाला मॅचला मात्र नक्कीच टर्न काढतील, वळवतील सांगता येत नाहीये. दोन्ही संघ आपण बघितले तर नागलेचेच आहेत कारण की एका बाजूने जीवदानी स्पोर्ट्स नागले आणि दुसऱ्या बाजूने संजय 11 नागले. कारण की चेस करणारा संघ आहे जीवदानी स्पोर्ट्स नागले हा संघ आहे. परंतु संजय 11 थोडासा आपण पाहिला ना तर मग हवी झालेला पाहायला मिळाला. 3 विकेट त्याने मिळवला. येणारे 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज असेल आपण पाहिली तर मग 33 धावा. फ्लिकचा फटका स्टेट हिट पाहतोय आपण. चांगला ड्राईव्ह जणू काही तीर आणि पाहायला मिळतोय. घाव केलाय गंभीर. वाह नजाकत करा शॉट चौकार. बघा मनगडाची ताकद किती आहे जयकडे आणि ते त्याने दर्शवली गेली आहे. या ओव्हर मध्ये जसे त्याला स्ट्राईक मिळाले कारण की पहिल्या ओव्हर मध्ये तर नॉन स्ट्राईक कडे उभा होता परंतु जो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना हे मॅचला मात्र आपण पाहिलं तर बदलू शकतोय, पलटू शकतोय. ही क्षमता आहे या खेळाडूची. याच दरम्यान चेकमेट क्लीन बोल्ड. मिडल मात्र उखळला गेला आणि फलंदाज बाद. जय इज आउट. जोडीज आहे बघा दोन्ही नागल्याचे संघ आहेत. दोन्ही संघाचा जर विचार करायचा झाला तर मग एकाच गावामध्ये सराव होतोय म्हणजे मैत्रीपूर्वक लढत देखील आपल्याला पाहायला मिळते कारण की जसं क्लीन बोल्ड झाल्यानंतर जयला मात्र लगेच मिठी देखील मारली तिथे अविनाशने आणि कारण की नक्कीच आपला मित्र सर्कल मध्ये हा संघ आहे परंतु आता समोरासमोर आमना सामना आहे. परंतु आमना सामन्यामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं वर्चस्व संजय 11 संघाचं पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळालंय कारण की बघा चौकार ठोकला गेला होता अविनाशवर परंतु अविनाशने नक्कीच केलेला हा पलटवार पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड केलं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर यश कोदे जे 6व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये पण जर बघितला अविनाश बॉलिंग ट्रॅकवर यश साठी आपटून टाकलेला चेंडू होता आपण पाहिला तर यावेळेला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस आपण पाहतोय. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. बघा आता डोळ्याच्या समोर जर खेळ पाहिला ना आपण तर 9 चेंडूचा आहे आणि या 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 29 धावा हव्यात. 9 चेंडू 29 धावा म्हणजेच काय तर येणाऱ्या या 3 चेंडूवर या खास करून ओव्हरच्या जर तुम्हाला जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऑब्विसली चांगले फाटके चांगले हिटिंग शॉट्स हिटिंगची काबिलियत आहे. उंच उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक भरपूर दुरून आले होते बघा प्रयत्न तर 100% केले होते परंतु या प्रयत्नाचं फळ किती मिळेल. चेंडूची फेकी येईपर्यंत क्या बात आहे. वाह लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतोय. जिथे आपण पाहिलं तर तब्बल जोडल्या गेल्या 3 धावा. 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 म्हणजे किती चुस्त आहेत हे दोन्ही खेळाडू. रनिंग बिटवीन द विषय छान पाहायला मिळाला. ओव्हर पिच लॉफ्ट केलाय मिस टायमिंग. फिल्डर आहेत तिकडे आपण पाहिलं दीपेश चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत. 1 बाउन्सने फील्ड केलाय. चेंडूची फेकी येईल मात्र आपण पाहिलं तर या वेळेला आणखीन जास्त अपेक्षा होती परंतु आपण बघितलं तर या वेळेला देखील
2 धावा मात्र जोडल्या गेल्यात. 20 च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. समोर ओव्हर पिच त्यावर मात्र आपण पाहिला जबरदस्त फटका पाहायला मिळाला, परंतु त्याही पेक्षा जबरदस्त एफर्ट्स. आणि अगदीच आपण जर बघितलं तर पंचांचा इशारा नक्कीच आलाय की चेक तर करूया आपण, परंतु चालू संघाने आपण पाहू शकतो की आमचे तिसरे अंपायर मात्र तिकडे जोडले जातील आता निरीक्षण करण्यासाठी की नेमकं घडलंय काय तिकडे. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग तिसरे अंपायर्स डेफिनेटली आपण पाहिलं तर मग षटकाराचा इशारा पंचांच्या माध्यमातून पोहोचवला गेलाय. या षटकाराने धावसंख्या वाढलेली आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या पोहोचली 26च्या घरामध्ये, याचा अर्थ आता की 6 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. 6-18 तेच आपण पाहू शकतोय की नक्कीच डिसिजनची वाट पाहत होतो आणि ते आलं की षटकार, आणि षटकार नंतर आपण पाहू शकतोय समीकरण आता बदललेलं पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 18 धावा. थोडस नक्कीच स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, कारण की आपल्याला 2 मॅच आणखीन कंप्लीट करायचं आहेत. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग APL वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आदिवासी प्रीमियर लीग 2026 आपण बघितलं जर मेगा ऑक्शन्स आपण पाहिलं सकाळच्या 17 पासून मात्र ऑन आहे. जवळजवळ बघितलं की घड्याळामध्ये 5चा वेळ, मात्र अजून एकदा आपण बघितलं ऑक्शन हे कंटिन्यू आपल्याला बघायला मिळते. भरपूर खेळाडूंचं नजर तिकडे देखील आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये नजर आहे 18 धाव्यांवर. बॉल तर भरपूर चांगला फेकलाय मनोजने. मनोज आपण बघितलं तर एक गेम चेंजर्स खेळाडू आहे. एक गेम चेंजिंग कला ही त्यांची आपल्याला जर पाहायला मिळते. डेफिनेटली आपण पाहिलं तर आतापर्यंत या दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्यांच्याकडून चांगली अपेक्षा. 18 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. खडे खडे शॉट खेळण्याचा मात्र इथे आपण पाहिला तर प्रयत्न केला जातोय. नॉन स्ट्रायकर यांचे बॅटर मात्र थोडेसे नाराज होत आहेत आणि सांगतात की कशा प्रकारे शॉट्स खेळायला हवेत. पहिले डॉट आले 2, त्यामुळे आता 4 चेंडू आणि 18 धावा ह्या जिंकण्यासाठी पूर्ण हव्या आहेत. जीवदानी लागली या संघाला. उचले घेणारा चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला सरप्राईज आपण पाहिले तर डिलिव्हरी पाहायला मिळते. सलगचे 3 चेंडू आपण पाहिले तर डॉटच्या स्वरूपात येताना पाहायला मिळतात आणि तिथेच आता पाहिले तर मॅच फसलेली पाहायला मिळते बघा, कारण की आता राहिलेले आहेत चेंडू 3 आणि 3 मध्ये 18 हवे आहेत, म्हणजे 3 उत्तुंग षटकार ठोकावे लागतील. हाही चेंडू आपण बघितला तर मग थोडासा विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला, परंतु दिशा खराब असणारा हा चेंडू पाहायला मिळतो असं पंचांचं मत. त्याने वाईटचा मात्र इशारा नोंदवला, त्यामुळे 1 धावसंख्येने धावसंख्या वाढेल. आता आपण पाहिले तर मग 17 धावा हव्या असतील जिंकण्यासाठी. फटका उडवला, या वेळेला मोक्याच्या क्षणी येईल का, परंतु नाही. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. आता बॉडी लँग्वेज देखील दिसून आलंय की आम्ही या मॅच मध्ये माघार घेतलाय जीवदानी स्पोर्ट्स नागले संघ. परंतु क्रिकेटच्या पटलावर ना मित्रांनो शेवटच्या बॉल पर्यंत नक्की जिद्द ठेवायला हवी, कारण की एका बाजूने जिद्दीने लढांतर घडाल असं म्हटलं जात आहे आणि मात्र उमेदची किरण मात्र पकडून चालायला हवा, कारण की कोणत्या क्षणाला काय होईल सांगता येत नाहीये. या वेळेला पाहिला आपण फटका खेचला जातोय सुंदररीत्या, परंतु शतरक्षक अविनाश सुंदर झेल कलेक्ट करतायत तिकडे फलंदाज बाद.
राज आलेत मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल. मॅच वर आपण बघितलं तर मोठी पकड संजय 11 टीम्सची आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. हाही देखील चेंडू आपण बघितला तर सुंदररित्या हाताळला गेलाय. मनोज घरचं मात्र आपण पाहिलं तर कौतुक करावं तितकं कमी. छान गोलंदाजी पाहायला मिळाली. सामना जिंकला गेला संजय 11 नागले टीम्सने. अभिनंदन संजय 11 नागले टीम. आणि चेतन स्पोर्ट्स नागले आपले आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. टॉसच्या दिशेने जातोय आपण. ओमसाई बंगली टीमचे कॅप्टन्स आपण क्विक या, फास्ट या. टॉस बॉक्स मध्ये तिकडे केला जाईल टॉस. गणेशजी दिवा साहेब इथे उपस्थित आहेत, जे महावितरण मध्ये कार्यरत आहेत. एक चांगले व्यक्ती